नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आज आपण श्री सूक्तम का म्हणावे, कसे म्हणावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा, तुमच्या एका लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यास खूप मोठे प्रोत्साहन मिळत असते, त्यामुळे लाईक नक्की करा. आज आपण श्री सूक्तम चा अर्थ नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बघा, त्याआधी श्री सूक्त म्हणजे काय, तर देवी महालक्ष्मीचा आपण केलेली तिची स्तुती होय. तर आपण जरी स्तुती महालक्ष्मी देवीची केली तर ती आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपल्याला मनोवांछित फळ देते. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होत असते. बघा, माता लक्ष्मी ही खूप चंचल असते, ती एका जागेला कधी स्थिर नसते. त्यामुळे जर आपण ही श्री सूक्तमचं पठण जर केलं तर आपल्याला पैशा संदर्भातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीचा आपल्यावर अखंड कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहणार आहे. तर बघा, आपण फलश्रुती म्हणजे नक्की काय, लक्ष्मी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. बघा, ओम श्री महालक्ष्मीचे विघ्ने विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. म्हणजे काय, तर महालक्ष्मीचे विघ्न हे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाणतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर कशासाठी, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो, सन्मार्गावर चालण्याची बुद्धी देवो किंवा अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी श्री सूक्त हा आधार आहे. आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर 17व्या श्लोकात म्हणजेच फलश्रुतीच्या पहिल्या श्लोकात तन्मे भजसीम पद्माक्षी येन सौख्य लभ्यामहम म्हणजेच तिला भजल्यानंतर तिची पूजा केल्यावर, अर्चना केल्यावर आम्हाला काय मिळालं पाहिजे, तर येन म्हणजे यामुळे सुख मिळालं पाहिजे. पण कोणाला, तर अहम म्हणजे मला. त्यामुळे जे जे सुख देणार आहात ते सगळं लक्ष्मीमय आहे ते म्हणायला अर्थ आहे आणि तो पुरेसा श्री सूक्ताने आपल्याला दिला आहे. बघा, धन म्हणजे पैसा समजतो, परंतु श्री सूक्ताच्या 21व्या श्लोकात अतिशय छान सांगितलं आहे की धन कशाला म्हणायचं, तर धनम अग्निम, धनम वायुम, धनम सूर्यम, धनम वसु, धनम द्रो बृहस्पतीवरुणा, धनमस्तुमे. अग्नी, वायू, सूर्य, वरुण म्हणजे जी काही पंचमहाभूते आहेत ज्यामुळे आपलं शरीर बनलं आहे ती सर्व धन आहे. थोडक्यात काय, तर पर्यावरण संरक्षण केलं तर धन संरक्षण केल्याप्रमाणे आहे. आणि पर्यावरण प्रेम आपल्या पूर्वजांनी 7000 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं आहे. बघा, आता पुत्रम पौत्रम धनम धान्यम हस्तेश्वादे गवे रथम म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात कशाला धन म्हणायचं, तर पुत्र म्हणजे मूल, यात मुलं मुली दोन्ही येतात. पौत्र म्हणजे नातवंड जे असेल की कुटुंब व्यवस्था निर्माण होते, आपुलकी असते, एकमेकांना आधार असतो. धान्य जे आपल्याला खाण्यासाठी लागतं ते धान्य. त्याचप्रमाणे हत्ती, अश्व, रथ आणि गाय यांना म्हणजे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी यांच्यासोबत रथ म्हणजे दळणवळणाचे साधन हे सर्व व्यक्तिगत स्वरूपात धन म्हटलं आहे. दुसऱ्या श्लोकात काय आहे, तर बघा, यस्याम हिरण्यन विंदेयम गामश्वम पुरुषानहम म्हणजे गायी, अश्व, त्यांच्या जोडीला सेवक, आप्त, स्वकीय, नोकर, चाकर यांना सुद्धा धन म्हटलं आहे. तेच पुन्हा 15व्या श्लोकात आहे, यस्याम हिरण्यम प्रभुतम गावो दास्य श्वान विंदेयम पुरुषानहम म्हणजेच ह्याला सुद्धा किती जास्त महत्व आहे हे आपल्याला समजेल. बघा, श्री वर्चस्वम आयुष्यम आरोग्य मा विधात महान महितेम धनम धान्यन पशुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घम आयु. तेव्हा काय पाहिजे आम्हाला, तर याही लोकातील जे जे पैशाने विकत घेता येते ते सर्व मिळालं, पण त्याचा उपभोग घेण्यासाठी क्षमतवान इंद्रिय हवीत, निरामय आयुष्य हवं, ते सुद्धा धन आहे. त्यामुळे केवळ पैसा मिळवणे हे साध्य नाही तर सुख मिळवणे हे साध्य आहे. पैसा, संपत्ती, वैभव दीर्घकाळ उपभोगण्यासाठी, वापरात येण्यासाठी शतसंवत्सरम निर्माय आयुष्य मिळावं हे पण धन आहे. एवढा व्यापक अर्थ त्या लक्ष्मीचा आहे जो आपल्याला श्री सूक्तामध्ये दिलेला आहे. पैसा हा वस्तुनिष्ठ आहे, पैसा हा साधन आहे. न क्रोधो न च मात्सर्य न लोभो ना शुभामती म्हणजे लक्ष्मी आमच्याकडे आहे हे कशाने जाणवेल, तर असा लक्ष्मीवान जो क्रोधाग्नी जळून जाणार नाही, मत्सर ज्याच्या मनाला शिवणार नाही, न लोभ म्हणजे लोभ ज्याला सुटणार नाही, ज्याला अशुभमती म्हणजे अशुभ बुद्धी होणार नाही, असा जो तो लक्ष्मीवान असल्याचा निदर्शक आहे. म्हणून पूर्वीच्या काळी हे पाठ करून घेत आणि अर्थ समजावून सांगत. श्रीसूक्तामध्ये अजून एक छान शब्द आहे बघा, अलक्ष्मी म्हणजेच काय, तर आम्हाला लक्ष्मी हवी परंतु अलक्ष्मी नको. अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण आहे यात संबोधले आहे. त्याचा पण उल्लेख श्रीसूक्तामध्ये 8व्या श्लोकात केला आहे. तो काय, तर शुप्ती समला ज्येष्ठा लक्ष्मी
शुप्तिपासामला ज्येष्ठाम लक्ष्मी नाश्याम्यहम. शुप्त म्हणजे भूक, पिप्सा म्हणजे तहान, यामुळे विलीन झालेली आहे. यांचा भावार्थ हा वकवक, हाव, अतृप्ती, लालसा, खाण्याची तीव्र वासना व्हायला लागल्या किंवा सुखाच्या विकृत अशा सुखेच्छा निर्माण व्हायला लागल्यात तर ती अलक्ष्मी आहे, तिला दूर करायला हवं. बघा, मयांतराम याच्च बाह्य लक्ष्मी म्हणजे माया, मोह, अज्ञान, भूल हे बाह्य दारिद्र्य आहे. तसेच इंद्रियाची अक्षमता हे सुद्धा बाह्य दारिद्र्य आहे. त्यामुळे यातून बाहेरून शुद्ध होण्याची गरज आहे. लक्ष्मी अजून कशी आहे याचं सुरेख वर्णन आहे. बघा, चंद्रा प्रभसा यशसा. केवळ साहित्य किंवा शब्दालंकार म्हणून नाही तर लक्ष्मी चंद्रासारखी शीतल, लक्ष्मीवान चंद्रासारखा शीतल असावा. त्याची प्रभा आपोआप पसरणार आहे. त्याला दाखवायची गरज नसावी. आजकाल थोडी पण श्रीमंती आली की दिखाऊपणा सुरू होतो. 10 बोटात 10 अंगठ्या, गळ्यात सोन्याची साखळी हे प्रदर्शन करण्याची हौस आली म्हणजे समजावे की आपण श्रीमंत आहोत. बघा, पण हे असं करू नका. तृप्ताम तर्पयंती म्हणजे लक्ष्मी हवी जी तृप्त आहे, इतरांना तृप्त करण्यासाठी उपयोगात येईल. गंधद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टाम करिशिनी. दुरादर्शा म्हणजे कष्टाने साध्य होणारी किंवा कष्टाने मिळवलेली, आणि कष्टाने मिळवायची म्हणजे सोपं काम नाही, त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. नित्यपुष्टा म्हणजे नेहमी पुष्ट असलेली किंवा पुष्ट करणारी, पोषण करणारी अशी लक्ष्मी हवी. आद्रा पुष्यकर्णी यष्टी म्हणजे जिच्या मनात प्रेमाचा ओलावा, जिव्हाळा अशी लक्ष्मी हवी. आणि पैसा आला त्यानंतर जर कोणीही लक्ष्मीवान आणि हे नसेल तर केवळ पैसेवाला. बघा, लक्ष्मी मनपगामिनी म्हणजे गैरमार्गाने जाणारी किंवा अपमार्गाने जाणारी नको. कोणत्या व्यसनात, वाम मार्गात, वाईट गोष्टीसाठी, जुगार खेळण्यात, विकृत उपभोगण्यासाठी तिचा उपयोग न व्हावा. ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टा मुदारा. ज्वलंती म्हणजे तेज पुंज, लक्ष्यवान. जसा तेजपुंज असतो तशी पुष्कळ वेळा पैसा असूनही तेज नसते. देवजुष्टा दारा हे विशेषण आहे. म्हणजे देवाने सुद्धा सेवा करावी अशी लक्ष्मी. आणि उदाराम म्हणजे लक्ष्मी असली की उदारता आली पाहिजे. त्याचबरोबर कायम कृतज्ञ भाव असला पाहिजे. अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे जिच्या पुढे घोडे आहे ती रथात बसून येते आणि जी येण्याचा संकेत हत्तीच्या चित्काद्वारा कळतो. अशी वाजत गाजत म्हणजे राजरोसपणे आलेली हवी. टेबला खालून आलेली नको किंवा भ्रष्टाचार करून आलेली नको. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. लक्ष्मी म्हणजे आमच्या बुद्धीला प्रेरणा दे आणि अशी चांगली लक्ष्मी मिळावी म्हणून प्रत्येकाला बुद्धी दे. तर बघा, ही आहे श्री सूक्ताची मी सांगितलेली थोडक्यात माहिती. म्हणजे आपण जे श्री सूक्त म्हणतो त्याचा संस्कृतमधून म्हणतो तर त्याचा मराठीतून अर्थ नक्की काय होतो हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.